नमस्कार. सेट नेट परीक्षेमध्ये ICT हा सेक्शन अनेकांना जरा अवघड वाटतो, नाही का? पण एक गंमत सांगू? योग्य स्ट्रॅटेजी वापरली ना, तर हाच सेक्शन सगळ्यात जास्त स्कोर मिळवून देऊ शकतो. आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण नेमकं हेच बघणार आहोत की या विभागाला एका हाय स्कोरिंग एरियामध्ये कसं बदलायचं. तर मग सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न येतो की ICTमध्ये हमखास गुण मिळवणं खरंच शक्य आहे का? तर उत्तर आहे हो, नक्कीच शक्य आहे. आणि याचं कारण असं आहे की हा विभाग तुमच्या पाठांतरापेक्षा शब्दांच्या अचूकतेवर आणि तुमच्या कॉन्सेप्ट्स किती क्लिअर आहेत यावर जास्त अवलंबून असतो. एकदा का योग्य शब्द ओळखला की गुण आपलेच म्हणून समजा. आपण हे सगळं 5 सोप्या टप्प्यांमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी आपली स्कोरिंग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. मग काही महत्त्वाच्या मूळ संकल्पना. त्यानंतर सॉफ्टवेअर आणि क्लाउडमधला फरक. मग शिक्षणात ICTची काय भूमिका आहे ते. आणि सगळ्यात शेवटी एक फायनल रिव्हिजन ब्लूप्रिंट. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. ICT तुमची स्कोरिंग स्ट्रॅटेजी. एक योग्य मानसिकता तयार केली की आपण अर्धी लढाई तिथेच जिंकतो. आता वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे आणि तो म्हणजे मूळ संकल्पनांवर प्रभुत्व मिळवणं. बघा, कोणत्याही गोष्टीचा पाया पक्का असेल ना, तर त्यावर कितीही मोठी इमारत उभी राहू शकते. चला तर मग ICTचा पाया पक्का करूया. हा बघा, पहिला प्रश्न दिसायला अगदी सोपा आहे, पण गंमत म्हणजे इथेच बरेच जण चुकतात. ICTचा मुख्य उद्देश काय असेल बरं? जरा पर्यायांवर नजर टाका. इथे वापरायची आहे कम्प्लीटनेस ट्रिक. म्हणजे काय, तर ICT ह्या नावातच त्याचं उत्तर दडलेलं आहे. I म्हणजे इन्फॉर्मेशन, C म्हणजे कम्युनिकेशन आणि T म्हणजे टेक्नॉलॉजी. मग आता सांगा, ज्या पर्यायामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे, म्हणजे माहितीची प्रक्रिया आणि संवाद, तोच पर्याय सर्वात अचूक असणार नाही का? म्हणूनच आपलं बरोबर उत्तर आहे C. पुढचा प्रश्न आहे फुल फॉर्म्सबद्दल. MOOC याचा फुल फॉर्म काय? इथे एक एक शब्द खूप महत्वाचा आहे. इथेच आहे खरा सापळा. मास की मॅसिव्ह? बघा, मूकचा उद्देशच आहे शिक्षण फक्त काही लोकांपुरतं मर्यादित न ठेवता प्रचंड मोठ्या संख्येने म्हणजे मॅसिव्ह लोकांपर्यंत पोहोचवणं. म्हणून योग्य शब्द मास नाही तर मॅसिव्ह आहे. लक्षात ठेवा, सेट परीक्षेत शब्दांची अचूकता खूप महत्वाची असते. त्यामुळे उत्तर आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. ओके, आता आपला तिसरा टप्पा, सॉफ्टवेअर, सर्व्हिसेस आणि क्लाउड. चला, या तंत्रज्ञानाच्या जगातली वेगवेगळी हत्यारं म्हणजे टूल्स ओळखायला शिकूया. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ओपन सोर्स सॉफ्टवेअर. दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय ओपन सोर्स आहे? यातला वेगळा पर्याय ओळखता येतोय का? अगदी बरोबर. उत्तर आहे C, लिनक्स. आणि इथे एलिमिनेशनची युक्ती मस्त काम करते. बघा, MS वर्ड, विंडोज आणि फोटोशॉप हे सगळे काय आहेत? पेड सॉफ्टवेअर आहेत, ज्यासाठी पैसे मोजावे लागतात. मग या गटात न बसणारा एकच उरतो, लिनक्स, जे की एक फेमस ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. आता ही जोडी बघा, ज्यात नेहमीच गोंधळ होतो. ब्राउझर आणि सर्च इंजिन. सोप्या भाषेत सांगायचं तर ब्राउझर म्हणजे एक सॉफ्टवेअर, एक ॲप जे आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये असतं. आणि सर्च इंजिन म्हणजे एक वेबसाईट, एक सर्व्हिस, जसं की गुगल, जिथे आपण माहिती शोधायला जातो. एक साधन आहे आणि दुसरं ठिकाण. पुढचा प्रश्न आपली मेमरी टेस्ट करतोय. खालीलपैकी कोणता नेटवर्कचा प्रकार नाहीये? लॅन, वॅन, पॅन की टॅन? बरोबर उत्तर आहे D, टॅन. हे लक्षात ठेवायला एक सोपा नियम आहे. कॉमन नेटवर्कचे प्रकार आहेत लॅन म्हणजे लोकल, मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन, वॅन म्हणजे वाईड एरिया आणि पॅन म्हणजे पर्सनल एरिया नेटवर्क. या लिस्टमध्ये टॅन कुठेच बसत नाही. आता येतोय आपला चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, शिक्षणातील ICTची भूमिका. पेपर 1 साठी हा विषय खूप खूप महत्त्वाचा आहे. एकदम थेट प्रश्न, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे LMS, यापैकी कोणता LMSचे उदाहरण आहे? गुगल, मूडल, व्हॉट्सॲप की विकिपीडिया? अगदी बरोबर. उत्तर आहे B, मूडल. आणि इथे एक प्रोटिप आहे. मूडल हे नाव अगदी पाठ करून ठेवा. LMSचे हे क्लासिक उदाहरण आहे आणि सेट किंवा नेटच्या पेपर सेटर्सचं हे आवडतं नाव आहे. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा येऊ शकतो. या प्रश्नात आपल्याला ऑडमॅन आउट शोधायचा आहे. म्हणजे खालीलपैकी कोणता ICTचा शैक्षणिक वापर नाही? व्हर्च्युअल क्लासरूम, ऑनलाईन असेसमेंट, डिजिटल लायब्ररी की चॉक अँड टॉक?
उत्तर अगदी डोळ्यासमोर आहे नाही का? डी. चॉक अँड टॉक. पुन्हा एकदा एलिमिनेशनची युक्ती. व्हर्च्युअल क्लासरूम, ऑनलाईन असेसमेंट, डिजिटल लायब्ररी या सगळ्या गोष्टी तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत. पण चॉक अँड टॉक ही आपली जुनी, पारंपरिक पद्धत आहे, जी ICTच्या अगदी विरुद्ध आहे. आता हा मुद्दा नीट समजून घ्या. सेट परीक्षेचं एक बेसिक तत्वज्ञान आहे ते असं की ICTमुळे शिक्षण अधिक लवचिक आणि शिकाऊ केंद्रित म्हणजे लर्नर सेंटर्ड बनतं. त्यामुळे ICTच्या प्रभावावर जेव्हा प्रश्न येतो तेव्हा हे तत्वज्ञान नेहमी लक्षात ठेवा. जे पर्याय लवचिकता किंवा विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवण्याची गोष्ट करतात तेच बहुतेक वेळा बरोबर असतात. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या टप्प्याकडे. ही आहे आपली अंतिम रिव्हिजन ब्लूप्रिंट. म्हणजे परीक्षेच्या शेवटच्या क्षणी तयारीसाठी एक परफेक्ट चीट शीट. चला तर मग या रिव्हिजन कॅप्सूलवर एक शेवटची नजर टाकूया. काय शिकलो आपण? ICT म्हणजे प्रक्रिया आणि संवाद. LMS दिसलं की मूडल आठवायचं. मूकमध्ये मॅसिव्ह हा शब्द महत्वाचा. ओपन सोर्स म्हणजे लिनक्स. आणि हो, शिक्षण लवचिक आणि शिकाऊ केंद्रित बनवणारे पर्याय नेहमी बरोबर असतात. बस, हीच आहे ICT विभागात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची आपली फायनल ब्लूप्रिंट. तर ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आता आपल्याला माहीत आहेत. मग आता पुढचा कोणता विषय आपण अशाच प्रकारे सोपा करून जिंकणार आहोत? कारण लक्षात ठेवा, योग्य रणनीती असेल तर कोणताही विषय अवघड नसतो.